पैलवान शिवराज राक्षेनं केलेलं वर्तन अत्यंत चुकीचं असल्याची प्रतिक्रिया कोल्हापुरातील वस्ताद विशाल हारुगले यांनी दिलेली आहे। महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये जे काय घडलं ते संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे आणि यावरती आता बोलण्यासाठी हिरुगडे सर आहेत। सर, जे काय घडलं ते तुम्ही बघितलेलं आहे, हे घडायला नको होतं, घडलं की याबद्दल तुमचं मत काय? आज आम्ही रात्री काय टीव्हीवरच ते बघितलं, मात्र कुस्तीचा निर्णय दिला असताना एखाद्या खेळाडूनं पंचांच्या अंगावर जाते ते चुकीचं आहे। ते आम्हाला सुद्धा म्हणजे बरं वाटलं नाही। म्हणजे आज आणि ते पण साईड पंचाच्या अंगावर जाणं, मग तिथला त्यांचं काय झालं हे आम्हाला माहित नव्हतं काय असं। पण निकालानंतर अशा पद्धतीचं वर्तन, एका पैलवानाचं वर्तन, कारण अनेक पैलवान तुम्ही घडवलेले आहात, पण असं वर्तन हे शोभते? 2 वर्षापूर्वी आमच्या संघ सुद्धा असं झालेलं होतं, मात्र आम्ही कुठल्या पंचाला अरे रे म्हणून बोललेलं नव्हतं। मात्र आज आमची मुलं सगळी म्हणजे म्हणत की आमचं जरा बघून घ्या, ते एवढंच बोलत तिथंच, तरी बी बऱ्याच लोकांनी आमच्या मागं कोण नाही राहिलं नाही। ते तुम्ही सगळं आता व्हिडिओ सगळे बघितलेले आहेत, कुस्तीचे देखील व्हिडिओ बघितले आहेत, काय घडलं होतं त्या ठिकाणी, कुठल्या डावात किंवा कसं हे झालं? नाही, पृथ्वीराजनं त्याला ढाक मारली, ढाक मारून त्याला धरून चितपटीनं पृथ्वीराज विजयी झालाय। पृथ्वीराजला निकाल दिला आणि बाहेर आल्यानंतर शिवराजनं असं का वर्तन केलं आणि ते करायला नसाय पाहिजे होतं। त्याच्यावरती आता 3 वर्षाची बंदी घातलेली आहे, ही शिक्षा योग्य वाटते किंवा पुरेशी? आता ते कसं आहे की कुस्ती महासंघ ह्या ज्या स्पर्धा आता भरविलेल्या आहेत त्या कुस्ती महासंघानं भरविल्या त्या, मग आता त्यांचा काय नियमावलीत बसतंय ते तिने निर्णय घेतला असेल, त्याच्यानंतर आता त्यांची परत मिटिंग होईल, काय असेल ते त्याच्यावर निर्णय। जे काही पैलवानानं त्या केलं, पंचांच्या वरती कॉलर पकडली, लात मारली, हे असं वर्तन हे मुळीच हे करू नये अशा पद्धतीचं देखील मत या ठिकाणी सरांनी व्यक्त केलं आहे। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।